धीरे धीरे दौड़ते हुए अंपायर से गार्ड लिया। अमित का सामना करेंगे शुभम, और उतनी अच्छी गेंद देखना है यहाँ पर, और पहली गेंद पर विकेट चटक लिया डीवाई स्पोर्ट क्रिकेट क्लब का अमित के रूप में लगता हुआ पहला झटका। काफी तेज भरी गेंद थी ये, घुमाना चाहते थे शुभम, और पहली गेंद पर विकेट लेने की वजह से श्री शिवाजीराव चौहान इनकी ओर से 100 रुपए का इनाम दिया जाएगा शुभम को, जो कि ये टीम के ओनर है शिवाजीराव चौहान। दत्तू तड़गिरे अभिरुचि होटल 100 रुपए का इनाम आ चुका है यहाँ पर शुभम के लिए पहली गेंद पर विकेट लेने की वजह से। और बल्लेबाज मंगेश शुभम का सामना करेंगे, और काफी अच्छी गेंद यहाँ पर हल्के से ढकेल दिया 2 रन के लिए। काफी समझदारी की बल्लेबाजी यहाँ पर, 1 रन से संतुष्ट हो, सॉरी 2 रन दिखाई नहीं दे रहा है, अभी दिखाई दिया सर, सॉरी। 1 ही रन के साथ संतुष्ट होना पड़ेगा। काफी अच्छी गेंदबाजी यहाँ पर शुभम द्वारा, काफी अच्छी लाइन लेन से गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर, और घुमा दिया यहाँ पर, लेकिन थोड़े चुके फील्डर, और थोड़ी सी गलती की वजह से टीम को अंजाम भुगतना पड़ा 4 रन से, जहां पर 1 रन चाहिए था वहां पर 4 रन दिए गए। थोड़ी बॉल ने ज्यादा हाइट ले ली है, उसका अनुमान ना लगा पाए। लेकिन काफी अच्छी गेंदबाजी यहाँ पर शुभम द्वारा। चलता हुआ पहला ओवर शुभम के रूप में, टीम का बढ़ता हुआ स्कोर 5 रन 1 विकेट के नुकसान पे, 3 गेंदें अभी अनाशेष। और फिर से एक बार खंडाला एंड से शुभम मंगेश के लिए देखना है, और यहाँ पर काफी अच्छी कैच, और फिर से एक बार शुभम के लिए यहाँ पर 100 रुपए का पारितोषिक आ गया है। काफी अच्छी गेंदबाजी करने का नजर है यहाँ पर, अपने टीम को दूसरा विकेट लेकर दिया, लेकिन उतनी अच्छी कैच, जो प्लेयर ने कैच लपेट लिया उनको फिर से 100 रुपए का इनाम आ चुका है यहाँ पर श्री शिवाजीराव चौहान इनकी ओर से। काफी आत्मविश्वास बढ़ाना चाहते हैं सुरूर नगरी के प्लेयरों का, और बल्लेबाज का नाम तबरेज मंगेश का स्थान लेने आए। और यहाँ पर तीसरा झटका लग सकता था, लेकिन वहां पर खराब क्षेत्र रक्षण, और हैट्रिक हो सकता था यहाँ पर शुभम का। काफी अच्छी गेंदबाजी यहाँ पर, यहाँ पर शुभम के लिए बलवंत साहेब शिंदे इनकी ओर से 100 रुपए का पारितोषिक आ चुका है। और घुमाना चाहते थे, लेकिन चूक गए यहाँ पर, अगर पैर ना लगता तो क्लीन बॉल आउट होते थे। ऑफ स्टंप के बाहर जाकर घुमाना चाहते थे, लेकिन काफी चतुर गेंदबाज यहाँ पर शुभम, और हैट्रिक हो सकता था, लेकिन एक कैच छूट गया। लेकिन क्रिकेट में कैच छूटना पकड़ना चलते रहेगा, ये गेम है, उसमें सुधार लाना चाहिए, कोई प्रॉब्लम नहीं।
थोड़ी धूप की वजह से हाथ कंटिन्यू गिल्ले हो रहे। और गेंदबाज का नाम, शुभम का स्थान लेने आए गेंदबाज का नाम पंकज चौहान। घुमाना चाहते थे लेकिन काफी अच्छी आउट स्विंग, समझ ना सके तरबेज और इसी एक रन के साथ संतुष्ट होना पड़ा। इसी एक रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 7 रन 2 विकेट के नुकसान पर। काफी तकड़बंद पोजीशन हो गई है डिवाइस क्रिकेट क्लब की है। और घुमाना चाहते थे, समझ नहीं पा रहे, जो कि अजंता मेंडिस के नाम से जाना जाते हैं पंकज चौहान। गेंद बल्लेबाज की तरफ जाती हुई दिखती है लेकिन वहां से सिर्फ डबल मोड़ लेती है। और हल्का सा कट कर दिया यहाँ पर, देखना है थोड़े लाइन से चुके और इसका अंजाम चौके के साथ भुगतना पड़ा। कोई नया करने की जरूरत नहीं थी पंकज चौहान को, लेकिन वेरिएशन उनको महंगा गिरा, उसका अंजाम भुगतना पड़ा 4 रन से। और इसी 4 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 11 रन 2 विकेट के नुकसान पर। फिर से एक बार खंडाला एंड से पंकज का सामना करेंगे तरबेज। और लंबा हिट लगा दिया है, देखना है। और फिर से करारा चौका दे दिया तरबेज ने। थोड़े अपने लाइन से भटक रहे हैं पंकज। सॉरी तबरेज। और इसी 4 रन के साथ टीम का बढ़ता स्कोर 15 रन 2 विकेट के नुकसान पे। थोड़ा सोच समझ के गेंदबाजी करना पड़ेगी, रन रेट दबा के रखना पड़ेगा पंकज को। और फिर से एक बार अतिरिक्त रन एक, इसी के साथ टीम का बढ़ता स्कोर 16 रन। अगर टीम का स्कोर नहीं बढ़ना देना है तो ऑफ स्टंप को अटैक करना होगा पंकज को। और यहां पर आप करारा शॉट और उतनी अच्छी फील्डिंग, 2 रन से संतुष्ट होना पड़ा तबरेज को। और इसी 2 रन के साथ टीम का बढ़ता स्कोर 18 रन 2 विकेट के नुकसान पर। समझ ना सके तबरेज। दो ओवर समाप्ति के बाद टीम का बढ़ता स्कोर 18 रन 2 विकेट के नुकसान पर। आते ही विकेट गंवा दिया था तबरेज का। देखना है जीवदान का फायदा कितना ले पाते हैं। 2 करारे शॉट लगा दिए तबरेज ने, 2 चौके। जब उनका कैच छूटा था वो 0 रन पर थे। और देखना है कितना फायदा ले पाते हैं। और पंकज का स्थान लेने आ गए अजिंक्य चौहान। और फिर से अजिंक्य का सामना करेंगे राजू। और घुमाना चाहते थे, इसी अतिरिक्त 1 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 19 रन 2 विकेट के नुकसान पे। बाकी का काम विकेट कीपर ने पूरा किया। नहीं 2 रन
और टीम का बढ़ता स्कोर 20 रन 2 विकेट के नुकसान पर। काफी अच्छी गेंदबाजी अजिंक्य चौहान द्वारा। और घुमाना चाहते थे लेकिन हल्की से अपील, थोड़ी बाहर आवाज आई थी अल्ट्रा एज की, लेकिन ये हवा की वजह से आया होगा। उसका अंपायर पे कोई प्रेशर नहीं, काफी जाने माने अंपायर दोनों भी। काफी अच्छी गेंद यहाँ पर। लगभग 200 वनडे क्रिकेट का अनुभव दोनों अंपायर को। और घुमा दिया यहाँ पर, और एक ही रन के साथ संतुष्ट होना पड़ेगा राजू को, लेकिन शॉट काफी अच्छा। काफी जकड़ के बांध के रखा है दोनों बल्लेबाजों को अजिंक्य ने, राजू और तबरेज को। और इसी एक रन के साथ टीम का बढ़ता स्कोर 21 रन। लगभग चलता हुआ ये 6.5 का रन रेट। और अपने टीम को बड़ा लक्ष्य खड़ा करना पड़ेगा अगर माई क्रिकेट क्लब शुरू को हराना है तो। राजू और तबरेज को T20 का जमाना है, कम से कम 10-12 का रन रेट चाहिए अगर किसी टीम को फाइट करना हो तो। क्योंकि जो युवा बल्लेबाज है, युवा गेंदबाज है, काफी तंदुरुस्त आते हैं यहाँ पर। दोन राहिले। और घुमा दिया यहाँ पर, लेकिन उतनी अच्छी फील्डिंग, एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। माई क्रिकेट क्लब की ओर से काफी शानदार फील्डिंग हुई है यहाँ पर। अभी तक के 3 ओवरों का जो गेम हुआ उसमें सिर्फ एक ही कैच ड्रॉप हुआ था। 5 गेंद हुई है, लास्ट गेंद है। और घुमा दिया यहाँ पर, और उतना ही अच्छा कैच यहाँ पर। ये कैच के लिए 100 रुपए का इनाम आ चुका है। और अजिंक्य को मिलता हुआ पहला विकेट और टीम को मिलता हुआ तीसरा विकेट। अक्षय के लिए यहाँ पर श्री शिवाजीराव जी चौहान, इनकी ओर से 100 रुपए का इनाम आ चुका है। आपल्या जो एक बाळासाहेब शिंदे त्यांनी 100 रुपये दिलेले बॉलर साठी शुभम विक्रम दूर बैठा का मार पुढची मॅच विक्रम तुझा जोडीदार पलीकडे कुठे गेला आपल्या कुठे इथं बाबा, इथं 7 वाजेला बसतोय आम्ही इथं। गेंदबाज का नाम आविष्कार कट्टे, जो कि सूरत शहर में हार्दिक पांड्या के नाम से जाना जाते हैं। राइट आर्म ओवर द विकेट, राजू सामना करेंगे। और घुमा दिया यहाँ पर, देखना है यहाँ पर। चार रन, इसी 4 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 26 रन।
और राजू को मिलता हुआ ये दूसरा जीवदान। और अपने कैप्टन कुछ सलाह देने आए थे तबरेज और राजू को, और बाहर से कोई सजेशन ना दे। मोरे सर प्लीज बाहर से आके संघ वाला कोई भी यहाँ पर कुछ ना सजेशन दे। दोनों अंपायर का फैसला आखिरी फैसला होगा और फैसला अंपायर करेंगे प्लीज, नहीं तो आपको कोई पेनल्टी बैठेगा। गेम में रुकावट ना लाए सर। काफी शांति से यहाँ पर खेल चालू है और शांति बनाए रखे। और घुमा दिया यहाँ पर, और दूसरा लगता हुआ करारा चौका राजू की बैट से। यहाँ पर थोड़ा फुल टॉस गेंद कर रहे हैं यहाँ पर हाफ स्टंप पर। गुड लेन पर टप्पा लेना चाहिए आविष्कार कट्टे ने। बस गुड लेंथ, यही लेन पर अगर गेंदबाजी करते हैं आविष्कार। रिव्यू लिया है यहाँ पर। माई क्रिकेट क्लब की ओर से रिव्यू लिया गया है। अंपायर डिसीजन के साथ जाएगा रिव्यू। क्योंकि बल्लेबाज थोड़े हाइट से कम है राजू, लेकिन अच्छी गेंद यहाँ पर आविष्कार कट्टे द्वारा काफी उछाल लिया था यहाँ पर गेंद ने। और इसी एक रन के साथ टीम का बढ़ता स्कोर 31 रन 3 विकेट के नुकसान पे चलता हुआ आविष्कार के रूप में चौथा ओवर। और घुमाना चाहते थे लेकिन ठीक से बल्ले पर आई नहीं। और देखना है कितने रन ले पाते हैं। रनआउट का खतरा हो सकता है लेकिन उतने सुरक्षित रूप से राजू अपने क्रीज में मौजूद। इसी 2 रन के साथ टीम का बढ़ता स्कोर 33 रन 3 विकेट के नुकसान पर। काफी अच्छी रनिंग बिटवीन विकेट तबरेज और राजू के बीच में। और घुमा दिया यहाँ पर। चार रन के लिए काफी महंगा हो रहा है यहाँ पर आविष्कार का। और इसी 4 रन के साथ टीम का बढ़ता स्कोर 37 रन। राजू सेट हो चुके हैं अभी। काफी रूम दे रहे हैं आविष्कार, लाइन लेंथ पकड़ नहीं रहे हैं गेंद पर। अगर राजू को जकड़ के पकड़ के रखना है तो गुड लेंथ पर गेंदबाजी करना होगी। 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें अच्छी से डालना चाहिए। और टीम का बढ़ता हुआ स्कोर 37 रन 3 विकेट के नुकसान पर। फिर से एक बार आविष्कार, और यहां पर देखना है अभी एक रन से संतुष्ट होना पड़ेगा राजू को। अच्छी शॉट थी। और इसी 1 रन के साथ टीम का बढ़ता स्कोर 38 रन 3 विकेट के नुकसान पे चलता हुआ आविष्कार कट्टे के रूप में चौथा ओवर। काफी रन खर्च किए अपने ओर से, 16 रन दे चुके हैं। मोरे साहेब
आपल्याला लास्ट कॉल बरं का, तुम्ही बाहेरनं डिसिजन दिला ना पुन्हा एकदा समालोचक म्हणून मराठीमध्ये येत आहेत आमचे मित्र किरण, जे की सूर गावामध्ये उत्कृष्ट असे समालोचक म्हणून प्रसिद्ध आहेत किरण. आणि यानंतरचा समालोचनाचा भार किरण सांभाळतील. सुरू असलेला हा सामना माईलोन वर्सेस DY स्पोर्ट्स. कृपया सर्व खेळाडूंना विनंती, बाहेरून कोणी बोलू नका. मोरे साहेब आपण सहकार्य करायचंय. पारदर्शक खेळ चालू, अगदी पारदर्शक. पंच एकदम उत्कृष्ट आहेत. पुढील ओव्हर शुभम भोईटे सामना करेल अमोल भोसले. शुभम वर्सेस अमोल. पाहूयात पहिला चेंडू. पहिला चेंडू बेस्ट, उत्कृष्ट गेंदबाजी. शुभम यांची उत्कृष्ट गेंदबाजी. संघाच्या धावसंख्येत 1 नंबर. संघाची धावसंख्या 39. 3 बाद 39. 5वे षटक प्रगतीपथावर. पुढील चेंडू बॉल, वेल बॉल, वाईड वाईड. वाईड. पंचांचा निर्णय अंतिम कृपया स्कोअर बोर्ड लक्ष ठेवा तिकडे. संघाच्या धावसंख्येत 1 नंबर. संघाची धावसंख्या 3 बाद 40. संघाच्या धावसंख्येत 4 नंबर. संघाची धावसंख्या 44. किती पण वर जाऊन दे, 4च तिकडे मागच्या झाडांना. पाहुयात शुभम आपल्या संघासाठी काय करतात. संघाची धावसंख्या 3 बाद 44. पुढील चेंडू राजू यांचा सामना करेल राजू. शुभम वर्सेस राजू, बेस्ट वर्सेस बेस्ट. पुढील चेंडू उत्कृष्ट मारलेला चेंडू, त्यावर पाहूयात काय होतंय. डिक्लेअर स्वरूपात 2 धावा. संघाच्या धावसंख्येत 2 नंबर. संघाची धावसंख्या 46. रोकावं लागेल राजूला. माय11 संघाला जर हा सामना विजय व्हायचा असेल तर. उत्कृष्ट खेळाडू आहे राजू, ज्याचं नाव खंडाळा आयरे वाई भागात गाजलेलं असा राजू कोळी. आणि त्यांचा छोटा मोठा बंधू प्रशांत कोळी तेवढाच वेगवान गोलंदाज. नाही, अमोल भोसले. अमोल भोसले यांचा पुढचा चेंडू. उत्कृष्ट मारलेला चेंडू. पाहूयात काय होतंय. उंच असा फटका, त्यावर पाहूयात काय होतंय. 4 धावा. काय आहे, 4 आहेत. बाउंड्री लाईनला सांगत आहेत. पंच जाऊन चेक करतात. चौका. त्या 4 ओव्हरच्या 4 रनांच्या समाप्तीनंतर DY स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 3 बाद 50. पुढील चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने मारलेला चेंडू. पाहूयात काय होतं. तो चेंडू सीमा रेषे पार. 6 धावांसाठी उंच असा फटका. शुभम भोईटे यांचं महागडे षटक. DY स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 3 बाद 56.
शेवटचे षटक, शेवटचे 4 चेंडू पाहूयात ऋषी लष्करी आपल्या संघासाठी काय करतात. ऋषी वर्सेस राजू, ऋषी वर्सेस राजू, बेस्ट वर्सेस बेस्ट सुरू असलेला मुकाबला. डिवाइस स्पोर्ट वर्सेस माई 11. पाहूयात पुढील चेंडू तेवढ्याच धक्त्याने मारलेला, पाहूयात काय होतं. आणि चौकार. संघाच्या धावसंख्येत 4 न भर, संघाची धावसंख्या 60. पाच चेंडूचा खेळ बाकी. डिवाइस स्पोर्ट संघाची धावसंख्या 3/60. पाहूयात पुढील चेंडू. ऋषी काय करतात, रोखू शकताल का राजूला? राजूला रोखावं लागेल. आणि हा चेंडू सीमारेषे पार 6 धावांसाठी. 66 धावा. ऋषी यांना रोखावं लागेल राजूला. अजूनही 4 चेंडू बाकी. 66 धावा प्रगतीपथावर. पाहूयात राजू काय करतात आपल्या संघासाठी. पुढील चेंडू. पाहूयात 2 धावा पूर्ण. पुढील चेंडू. पाहूयात काय करतात राज आपल्या संघासाठी. रोखावं लागेल. पुढील 2 चेंडू फक्त बाकी आहेत. काय मग हंपार्टेशन किती रन देतात. आत्ताच्या 2 धावा. पुढील चेंडू ऋषी यांचा सामना करेल राजू. पाहूयात काय होत आहे. राजू वर्सेस ऋषी. उंच मारलेला फटका. पाहूयात काय होतंय, जेल होतोय का. आणि हा थोडासा मिस, थोडीशी मिस फिल्डिंग. कृपया मोरे, बॉल अडवला तर बघा, पेनल्टी घ्यावं लागेल. थोडंसं बाहेर बसा. आपलेच खेळाडू आहेत, सर्वजण सहकार्य करा. कोणत्याही कारणास्तव कोणत्याही संघावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या. शेवटचा चेंडू आहे. 72. लास्ट चेंडू. पाहूयात पाहूयात शेवटच्या चेंडूवर किती धाव होतात. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहूयात काय होतंय. आणि विकेट. शेवटच्या चेंडूवर राजू यांची विकेट. संघाची धावसंख्या 73. राज करू 42. पाहूयात काय होतंय. 73 धावांचं लक्ष्य. माईलेवन संघाला जिंकण्यासाठी 73 धावांचं लक्ष्य. चल हॅलो आझाद, आझाद मोकाशी, कृपया माईक जवळ यावे. हॅलो हॅलो आझाद, जावेद खान मोकाशी कुठे असतील त्यांनी माईक जवळ यावे. क्वालिफाय झालो आम्ही.
आझाद मियाँ किधर है? आझाद मियाँ हॅलो. पहिल्यांदा क्वालिफाय झाला दोन सीझन नशीब करा पाहिजे तिसरं बरोबर बाहेर कोण आहे बॉलर? अमित आहे का? अमित भोसले. या अमित आणि ते नितीन शिंगाडे खेळतच नाहीत. ऋषिकेश लष्करी नॉन स्ट्राईक आणि आदित्य चव्हाण स्ट्राईक. किरणीला बोलवा चेरप करा गेला बोलवा तेजसला बोलवा. कोण आहे ते? तुमच्याच टीममध्ये तेजस चव्हाण कळतील का? कीपर होता की बरोबर. तेजस चव्हाण. तेजस चव्हाण कुठे असतील त्यांनी माहिती संपर्क साधावा. तेजस चव्हाण.
हो काय नाही 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 येस येस शंभर लोकांचं जेवण द्यायचं देतो म्हणलं शिराबात आमटी तुला एवढे मँगो शेक हॅलो अहो देतो तुम्हाला बनवून नका काळजी करू देतो दादाशी बोलणं करून तो देतो करून नका 100 लोकांचं ना पैसे नंतर द्या पैसे काय परवडते बरं सांगतो मी तुम्हाला किती पुढं बघते तर खाऊ किती आहे तर ऑफसाईड दिशेने बाहेर जाणारा हा चेंडू पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या 4 बिनबाद 4 74 धावांचं लक्ष घेऊन माई 11 संघ मैदानात उतरलाय. ऑफसाईडच्या दिशेने अतिशय उत्कृष्ट असा मारलेला हा फटका आणि हा चौकार. ऋषिकेश यांच्या बॅटमधून आलेला चौकाराने आपलं खातं उघडले. ऋषिकेश यांनी या चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 8. आम्ही त्यांचा पुढील चेंडू ऋषिकेश अतिशय उत्कृष्ट असा चेंडू चकवा देऊन थेट यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू डिक्लेअर स्वरूपातील 1 धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर माई 11 संघाची धावसंख्या बिनबाद 9. अतिशय सावध आणि आश्वासक अशी सुरुवात माई 11 संघाची. 74 धावांचं लक्ष. अजूनही 5 षटकांमध्ये नऊ धावा आहेत. 9 पहिला डॉट आहे काय म्हणते स्कोरर प्लीज चेक. 9 पहिला डॉट आहे पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा घेतल्यात. 2 धावा घेतल्यात. कॅच ड्रॉप झाला. त्याच्यानंतर 1 धाव घेतलेली आहे. त्याच्यानंतर एक वाईट चेंडू आहे. हा व्यवस्थित लिहा गडबड होईल नाही एका षटकाच्या समाप्तीनंतर माई 11 संघाची धावसंख्या बिनबाद 9. तीस चेंडूंमध्ये 65 धावांची गरज विजयासाठी माई 11 संघाला. आणखी कोणतरी येते ते दोघं तिघं चालले आता काही बॉल हातात येऊ दे. शेखरच्या भावाचं बोलाचं नाव आहे संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे ऋषभ चव्हाण फ्रॉम कराड. ऋषभ चव्हाण यांनी विकेट घेतल्यास गौरव गवळी यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस. निर्धाव चेंडू
पुढील चेंडू ऋषभ यांचा. सामना करेल आदित्य. उत्कृष्ट असा मारलेला हा फटका, यावर केवळ एकच धाव. संघाच्या धावसंख्येत 1ची भर. संघाची धावसंख्या 10. उजव्या कोपऱ्यामधील सर्व खेळाडू पाठीमाग बसायचे. तेथील क्षेत्ररक्षकाला अडथळा निर्माण होईल, होऊ नये याची काळजी घ्यायची आहे. किरण चव्हाण आपण दक्षता घ्यायची. किरण गायकवाड त्या कोपऱ्यामध्ये आपण ती दक्षता घ्यायची आहे. तेथील सर्व खेळाडू पाठीमागे घ्यायचे आहेत. ऋषभ यांचा पुढील चेंडू. ऋषी याच्या फुलटॉस चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि त्याच्यावर खणखणीत असा समोर बिरकावून दिलाय. थेट सीमा पार षटकार. धनंजय काका चव्हाण कुठे असतील? संघाची धावसंख्या झालेली आहे 17. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि याच्यावर षटकार. अशा 7 धावा. या 7 धावांच्या साहाय्याने संघाची धावसंख्या झाली 17 आणि हा चेंडू फ्री हिट असेल. पुरेपूर फायदा घेतलेला आहे. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न. केवळ एकच धाव. धनंजय काका चव्हाण कुठे असतील? त्यांनी प्रमोद सोळसकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. घरून काहीतरी निरोप आलाय प्रमोद यांच्याकडे. ऋषभ यांचा पुढील चेंडू आदित्य यांच्यासाठी. नो बॉलचा इशारा. 2 बिमर झाली नाही. बॉलर बॅन. 2 बिमर टाकल्यामुळे बॉलर बॅन. नो बॉलचा पंचांचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येत 1ची वाढ. ऋषभ यांना या सामन्यात पुन्हा गोलंदाजी करता येणार नाही. त्यांची राहिलेली ओव्हर पूर्ण करण्यासाठी नवीन गोलंदाजाला बोलावं लागेल DY स्पोर्ट्स संघाला. हा चेंडू फ्री हिट असेल. गोलंदाजाचं नाव काय? वेदांत. वेदांत चव्हाण. वेदांत सोळसकर. हा चेंडू फ्री हिट असेल. पाहूयात या फ्री हिटचा कसा काय फायदा उचलतोय आदित्य. बाईच्या स्वरूपातील 1 धाव.
इट्स अ लीगल डिलिव्हरी. बॅट्समन इट्स अ लीगल डिलिव्हरी. बॅट्समन चेंडू खेळण्याच्या आधीपासून सफल झालेला आहे. पूर्ण एसटी सोडून बॅट्समन बाहेर आला आहे आणि बॅटच्या आतून बॉल गेलेला आहे. डॉट बॉल. बाईच्या स्वरूपातील एक धाव. बाईची एक धाव आहे. पुढील चेंडू. ऑफसाईड दिशेने मारलेला हा फटका. यावर उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण तबरेज यांचं. केवळ एकच धाव. एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 21 बिनबाद 21. माई 11 संघाला 24 चेंडूंमध्ये 53 धावांची गरज विजयासाठी. पुढील गोलंदाज अमित भोसले. संघाचं 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन येत आहे. दिवाळीत नाही एवढं ऊन वाटत आहे का नाही. पॉवर प्ले संपलेला आहे. फुलटॉस चेंडू आणि यावर हे मिळालेलं जीवनदान. भरवशाचा फिल्डर राज कोळी यांच्याकडून झालेली ही चूक. एक शॉर्ट रन. एकच रन. शॉर्ट रन आहे. संघाची धावसंख्या 22. रिक्वायर्ड रन रेट 13.5. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. निर्धाव चेंडू. प्रत्येक चेंडूवर प्रहार न करता शांत आणि संयमाने खेळला तरी धावा होतात. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न आणि निर्धाव असा चेंडू.
संधीची वाट बघणं फार महत्वाचं असतंय. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न आणि बॅटची कड घेऊन थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये झेलबाद. माई 11 संघाला हा पहिला धक्का ऋषी यांच्या रूपाने अमित भोसले यांनी मिळवलेलं हे पहिलं यश DY स्पोर्ट्स संघाला 22 या धावसंख्येवर माई 11 संघाचा पहिला गडी बाद. ऋषी याची जागा घेण्यासाठी येत आहे शुभम भोईटे. फुल टॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने तटवलेला, यावर एक धाव पूर्ण. आदित्य यांच्या रूपाने आणखी एक धक्का DY माई 11 संघाला. अमित भोसले यांचं उत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन, केवळ 2 धावा देऊन 2 गडी बाद केलेत या षटकामध्ये. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर माई 11 संघाची धावसंख्या 2 बाद 23. अठरा चेंडूंमध्ये 51 धावांची गरज विजयासाठी माई 11 संघाला. 51. पुढील फलंदाज पंकज. नितीन. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, निर्धाव. पंकज आणि शुभम या दोन्ही फलंदाजांवर सर्व जबाबदारी. फुल टॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने उंच हवेत गेलेला, थेट सीमापार षटकार. अतिशय उत्कृष्ट असा फटका शुभम यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार. या षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या झालेली आहे 29. फुल टॉस बॉल आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला शुभम यांनी. दोन धावा. या 2 धावांच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 2 बाद 31.
लेग साईडच्या दिशेने बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा वाईडचा इशारा. संघाच्या धावसंख्येत 1ची भर. होऊ शकतं. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने गेलेला चेंडू आणि यावर डिक्लेअर स्वरूपातील 1 धाव. संघाची धावसंख्या 2 बाद 33. चौदा चेंडूंमध्ये 41 धावांची गरज माय 11 संघाला. सर्वांना वडापाव फ्री. नाव घ्यायचं नाही. शुभम यांच्या बॅटमधून आलेला हा 1 धाव. या ठिकाणी उपस्थित सर्व क्रीडाप्रेमी क्रीडा रसिक यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. असं कडक उन्हाळ्यामध्ये प्रेमी यांच्यातर्फे सर्व क्रीडाप्रेमी क्रीडा रसिक यांच्यासाठी सुरूर गावातील एका क्रीडाप्रेमीकडून प्रत्येकी 1 वडापाव या ठिकाणी दिला जाणार आहे. पुढील बॅट्समन अजिंक्य. 3 षटकांमध्ये 4 षटकांच्या समाप्तीनंतर माय 11 संघाची धावसंख्या 3 बाद 34. 12 चेंडूमध्ये 40 धावांची गरज. पर ओव्हर 20 रन्स रिक्वायर्ड. पुढील गोलंदाज अनिकेत. संपूर्ण मदार शुभम भोईटे आपल्या खांद्यावर घेऊन लढा देत आहेत माय 11 संघासाठी. 12 चेंडूंमध्ये 40 धावांचं आव्हान. ऑफ साईडच्या दिशेने तटवलेला हा चेंडू चौकार. 11 चेंडू 36 धावा. सर्व क्रिकेटप्रेमी क्रीडा रसिक प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी या ठिकाणी मोफत वडापाव उपलब्ध आहे. त्यांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. क्रिकेट बरोबर वडापावची ही मेजवानी या ठिकाणी अनुभवायला मिळेल. भैरवनाथ वॉटर सप्लायर्स शुभम जगताप यांचे अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण
त्यांनाही एक वडापाव दिला जाईल या ठिकाणी. 10 चेंडू 35 धावांची गरज माई इलेव्हन संघाला. अजिंक्य चव्हाण मोठ्या फटक्यांची गरज. बायच्या स्वरूपातील एक धाव. आठ चेंडू आणि 34 धावा. 2 मोठ्या फटक्यांची गरज. सात चेंडू आणि 34 धावा. आणि यांचा पुढील चेंडू सामना करेल अक्षय. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला हा चेंडू यावर पळून 2 धावा पूर्ण. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर माई इलेव्हन संघाची धावसंख्या 4 बाद 42. 6 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज. सर्व क्रीडाप्रेमी क्रीडा रसिक यांना या ठिकाणी क्रिकेट बरोबर वडापावची ही मेजवानी फ्रीमध्ये आहे. त्यांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. या ठिकाणी वडापाव फ्रीमध्ये. वडापावचं नाव काय? केशव रोकडे वडापाव सेंटर. या ठिकाणी सर्वांनी वडापावचा लाभ घ्यायचा आहे. फुलटॉ कॅच ड्रॉप यावर 2 धावा पळून. 5 चेंडू आणि 5 षटकार. ही कामगिरी जर शुभम भोईटे यांनी केली तर यांना या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. यातला चौकार थोडक्यात हुकलंय. 4 चेंडू 26 धावा. नंतरची मॅच कॅच ड्रॉप. यानंतर होणारा सामना मातोश्री 11 वर्सेस सुरत नाईट रायडर्स.
रमेश काका बोलुंगे वडापावचा आस्वाद घ्यायचा आहे. या ठिकाणी सर्व खेळाडू प्रेक्षक यांनी या ठिकाणी वडापावचा आस्वाद घ्यायचा आहे. षटकार आणि DY स्पोर्ट्स संघाने